फ्रेंड आमची गाडी थांबली आता प्लाझा फूड प्लाझामध्ये. आम्ही आता करतोय थोडंसं हलका फुलका जेवण. बघा त्याची खाते डोसा, मी पण खाते डोसा. हलके असं आहे आमचं फूड प्लाझाचं लोकेशन. आम्ही आता ट्रेन सेट आलो. हे बघा ट्रेन सेट आहे. बापरे मामा मामा आहे. पूर्ण लोकलची गर्दी व्हेरी मच. त्रिशा बघा, त्रिशा बसली गाडीमध्ये. त्रिशाला आता बाबांच्या घरी जायचं. गर्दी आहे ट्रेनमध्ये हो ना. त्रिशाला भेटले तिचे बाबा. हॅलो त्रिशा. आम्ही आलो फायनली गावला. ही बघा ही आमची हे आहे आमचं बांधगाव. आता आमच्या घरी. चला आता आपण जाऊया. आपण कॅमेरा ऑन केली. आमची त्रिशा चालली आतमध्ये. बघा चला चला मागे आम्हाला घर ही त्रिशा आली. हे बघा आमचा राज ब्लॉगिंग करते मी. को मिल गई 10 साल के बाद. 10 साल के 20 साल. अरे ये किरण, ये ना किरण इकडे किरण. हाय. हा बघा आमचा राज. मला व्हायरल करते. स्टुडंट आहे फर्स्ट इयर. व्हायरल नाही करत मी तुला. बघा अभ्यास माझा एकमेव भाऊ. जरा 6 वर्षांनी 5-6 वर्षांनी बघा. ही आमची त्रिशा. आपल्या त्रिशा आला किरण युट्यूब. आणि आमची त्रिशा. फ्रेंड्स आम्ही आता चाललो बीच वरती. तो चला मग आपण त्रिशा, किरण आणि राज आणि तर आपण तिथं भेटूया फ्रेंड्स. तर आम्ही आता हा राज हा किरण आमची. आम्ही असे सगळे चालवत आमच्या चिंचण बीचवर. तो चला आपण जाऊया. थोडं चालत आलो आमच्या कॉलेज एरियामध्ये आहे चिंचण कॉलेज. कॉलेजचं नाव पण विसरली काय का किरण. चिंचणचं कॉलेज बघा आहे. दिस इज MK ज्युनियर कॉलेज. MK ज्युनियर कॉलेज. तर आम्ही फक्त कॉलेजचा एक फोटो घेऊया बाहेरून. हे बघा ही आहे त्रिशा. त्रिशाला मला कॉलेज दाखवायला आणलंय. नाही हे आमचं आहे कॉलेज. इधर पार करके गई है तो नहीं अभी अलग लोग हो गए यहाँ पे हमारे. नहीं अभी नहीं भैया हमको अब बहुत टाइम है. बघा आमची त्रिशा. आता आम्ही चाललो बीचवर. ही आमची किरण, हा आमचा राज. सो फ्रेंड्स आधी आम्ही आलो आता आमच्या पूर्ण फायनली बीचवर आहे राज. हे आहे किरण. खूप मोठी गर्दी आहे आता बघ. एवढी अशी खूप सारी गर्दी आलेली आहे. एवढा क्राऊड आहे. ही आहे किरण, हा आहे राज. सो इथं मला बीचच्या वाईब्स खूप भारी वाटत होत्या. दिस बीच इज लाईक अ गोवा. गोव्याचा आनंद आम्ही आमच्या बीचवर घेतला जे की आहे चिंचणी बीच. आणि आय फील व्हेरी व्हेरी कूल. हॅलो आम्ही आता बीचवर चाललेलो आहोत. बघा एवढं सारं पाणी आहे. मजा येते एकदम. बापरे एवढे छोटे छोटे पोरं चालतात बीचवरती. माय गॉड माय गॉड. शूट येतोय ऑलमोस्ट खूप दिवसांनी बीचचे वाईब्स घेतलं मी. आय फील व्हेरी 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 प्लेझंट अँड आय लव्ह इट. या बोटची ड्रायव्हिंग खूप रिस्की होती आणि
टेल माय हजबंड डोंट गो, बट ही गो. आय फील व्हेरी स्केरी. इथे पूर्ण वेळ मी फक्त देवाचं नाव घेत होती. बाबा हा गेलेला आहे ड्राईव्हला, पण तो रिटर्न येऊ दे देवा, कारण की मला फार भीती वाटत होती. माझ्या भावाने सुद्धा ही ड्रायव्हिंग केली, पण इट इज व्हेरी व्हेरी रिस्की. आणि तुमच्यासोबत कोणीतरी हवं, सो त्याच्यासोबत पण एक माणूस होता. अरे वा दीदी छान दिसायला लागली. अरे वा रे वा. अरे चालेल फ्रेंड्स, आम्ही खूप सारे एन्जॉय केलं. हा आहे राज आणि आता हे बघा हे सगळे जण ह्याच्यामध्ये फिरून आले. अरे 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 काय झालं त्रिशा? इथं मी खूप सारे रील्स काढले, फोटोशूट केलं आणि मला खूप सारं आवडलं हे एरिया आणि या वाईब्स. इट्स व्हेरी नाईस अँड व्हेरी सेक्सी रोमॅन्टिक. इथे सुद्धा आम्ही काही रील्स शूट केल्या आणि सिस्टरसोबतची ही रील पण खूप छान आलेली आहे, जी की तुम्ही आता माझ्या यूट्यूब व्हिडिओवर बघू. उंटाची राईड तुम्हाला दिसते तेवढी सोपी नाही. याच्यावर त्रिशांत तिचे पप्पा आधी बसले, त्याच्यानंतर आम्ही तिघा बहीण भावांनी राईड केली आणि खूप म्हणजे खूप भीती वाटली मला. तुम्ही बघायलाच आता. वापस नाही आपल्याला बस तिला मम्मी जवळ बैस, पण ते लागन समोरचं मम्मी. हा एकदा बघा व्हिडिओ थोडा पुढे सर काय थांब दीदी 1 मिनिट थांब ना. झटका लगा क्या भैया गिरा नहीं भाभी इथे त्रिशा मस्तपैकी एन्जॉय करत होती काही गेम्स आणि आम्ही सगळ्यांनी पिलं नारळ पाणी. आणि नारळ पाणी खूप छान होतं आणि बीचला नारळ पाणी पिण्याची एक वेगळीच मजा असते. सो वी एन्जॉय इट. त्याच्यानंतर आमचे सगळे मेंबर खातात चायनीज आणि चायनीज भेळ खात आम्ही आता जाणार आहोत घरी. और राज चलो, मेंबर को बहुत मजा आई, लेकिन हमको जल्दी जाना है घर, क्योंकि हमारी फिर बाद में नहीं मिलती टैक्सी. तो वी आर गोइंग टू होम नाउ. या ये त्रिशा मॅडम है जो यहाँ पे क्या करिए आम्ही आता पाणीपुरी सेंटरमध्ये आता आम्ही तर खाणार आहोत पाणीपुरी. सो आम्हाला आता आय डोंट नो आम्हाला भेटणार आहे की नाही, पण ट्रॅव्हल्स पण बघू आता वेगळे झाले. सो वी आर गोइंग. चाय ले रहे कि इंसान करे पानीपुरी, पानीपुरी और इसका हो गया है. तो अभी हम जाएंगे घर. चलो फिर जल्दी चलो. ही माझी सिस्टर कीर्ती आणि ह्या मॅडम मला ज्या दिवशी मी निघणार त्या दिवशी भेटल्या. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही स्पेंड करता आला तिच्यासोबत, पण आय मिस अ लॉट. मी हिला डेफिनेटली अगेन भेटायला येईल. आणि ही माझी मम्मी. आम्ही घरून निघताना या सगळ्यांना बाय बाय केलं, थोडे फोटोज काढले, थोडेसे व्हिडिओज क्लिक करे आणि खूप साऱ्या मेमरी घेऊन मी आज निघणार होते, कारण की माझे मिस्टर थांबायला तयार नव्हते. सो वी हॅव टू गो. बट माझी जनरली इच्छा नव्हती, पण नंतर फायनली आम्ही निघालो आणि ही आहे माझी गाडी. अशा पद्धतीने आमचं झालं वाढलं आणि बोईसरचं ट्रॅव्हलिंग एंड. आणि आम्ही आता चाललो होतो पुण्याला काही काम आहे, तिथं काम करून आम्ही जाणार आहोत आमच्या घरी फायनली होणार. सो